जी आज केक कटिंग करने में आया है, क्या कारण था केक कटिंग का, किसका बर्थडे था, क्या बताएंगे? नमस्कार। आज नागपुर शहर के दक्षिण विभाग के लोकप्रिय हमारे गौर गरीब के दाता गिरीश भाऊ पांडव, आज इनका जन्मदिन है। बहुत बड़ा कार्यक्रम आज महात्मा फुले हॉल में रेशम बाग में रखा गया है। पर गिरीश भाव की लोकप्रियता यहाँ पे दिख रही है हमारे प्रभाग 33 के महिला टीम से, जो सुबह के टाइम में अपना घरदार छोड़ के, सब काम छोड़ के वो यहाँ गार्डन में उपस्थित है, प्रभाग 33 के नाइक नगर गार्डन परिसर में। अभी गिरीश भाव और उनके परिवार का बोलने का बोले तो हमारे पास कोई शब्द नहीं है, क्योंकि गिरीश भाव जो है हसमुख चेहरा, और हमारी भाभी जो है अनीता वैनी पांडव जी, इनका जो स्वभाव है, इनमें गुटबाजी नहीं है। सबसे पहले और मेन पॉइंट, इनमें गुटबाजी नहीं है, क्योंकि इनका जो हसमुख चेहरा है वो भावुक लोगों को करता है। हाँ बोला ना ताई, कुठलाही शब्द राहिला, हा बोला ताई, हा कविता ताई कशा आहात, म्हणजे आता आमचं कुठलंही काम असो, मीच नव्हे अनेक इथे काही महिला आहेत, त्यांचंही अनेक भावने शिक्षणाविषयी काम केलं, कुठल्या ड्युटी विषयी काम केलं, त्यांनी कुठलंही अमिरी गरिबी पाहिलं नाही, असे हे लोकप्रिय आमचे प्रभागातल्या सगळ्या महिलांचेच नव्हे तर दक्षिण विभागामध्ये तर नागपूर शहर मध्ये पण, आणि त्यांचं नावच म्हणजे गिरीश पांडव आहेत, हे महाराष्ट्रामध्ये फेमस असलेले। आमच्या अनिता वहिनींचं पण तेच कार्यरत आहे, ज्या अनिता पांडवजी आहेत त्यांचं पण हेच आहे की कुठलेही भेदभाव न करता भावनी एक समानता ठेवलेली आहे। इलेक्शनच्या वेळेसच खूप मोठं काही जे कार्य करत नसलेले ते कार्याला उभे होतात, तर त्यासाठी भाऊंचं ते क्षेत्र नाही आहे, भाऊचं सामाजिक क्षेत्रच हे खूप कार्यरत आहेत की समाजाला एकजूट त्यांनी केलेला आहे। आणि खूप वास्तविकता भाऊंची जी उमेदवारीमध्ये जे आकडे भाऊंचे आलेले आहेत त्या अनुषंगाने सगळ्यांना दिसते की भाऊ खरंच ह्यावेळेस आमदार आमच्यासाठी आहेतच, आणि आमदार म्हणूनच आम्ही त्यांना समजतोय। पण त्यांच्यामध्ये म्हणजे एक गर्व हा नाही आहे की माझ्याजवळ एवढे म्हणजे माझ्याजवळ कॉलेजेस आहेत, भाऊंच्या मध्ये एवढं काही म्हणजे स्वाभिमानाने साधारण व्यक्तीसारखे चालणारे ते आमच्या वहिनी साहेब पण साधारण सारखे राहणाऱ्या आणि साधारण व्यक्तीला घेऊन चालणाऱ्या अशा आमचे गिरीश भाऊची आहे। आणि त्यांना पुन्हा पुन्हा आमच्या प्रभाग 33च्या सर्व महिला टीम कडून ज्योतिबा फुले हॉलमध्ये सभागृहामध्ये आमच्या सर्व महिला टीम येतील, काही अनुषंगाने काही इथे आलेल्या नाही, येऊन गेलेले आहेत काही लेडीज, तर त्यासाठी पुन्हा पुन्हा भाऊंना खूप खूप बोलायचं तर आहे, पण एवढंच बोलून मी माझ्या शब्दाला विराम देते आणि महिलांचं खूप अभिनंदन करते की त्या सकाळीच इथे आलेल्या आहेत 9:30ला। थँक्यू सो मच। माझं नाव ज्योती कांबळे, प्रभाग क्रमांक 33 मध्ये राहते। गिरीश भाऊ पांडव यांचा वाढदिवस आहे। गिरीश भाऊ हे म्हणजे खूप सुरुवातीपासून सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांनी गोरगरिबासाठी खूप मोठे कार्य केलेलं आहे आणि सतत कार्यरत राहतात। तशाच आमच्या हिंगणकरताई ह्या पण खूप म्हणजे मनमिडाऊ आहेत, सर्व बायांना म्हणजे घरातून बाहेर काढून कसा तरी त्यांचा वेळ म्हणजे असं खुश राहिला पाहिजे म्हणून त्या अशा घरातून बाहेर काढतात आणि नेहमी त्या अशा कार्य करत राहतात। दरवर्षी इथे वाढदिवसाचा केक कापला जातो गिरीश भाऊ पांडवचा। बस मी एवढंच सांगते आणि गिरीश भाऊ पांडव यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते। मेरा नाम आरिक मेरी है, मैं वार्ड नंबर 35 से हूँ। ये बगीचे में हम लोग वार्ड नंबर 33 से हम सब बहनें मिलके भाऊ आपका स्वागत करते हैं, आपका बर्थडे विश करते हैं। हमने आपके लिए नाम से हमने केक भी काटा है और हमने सब ने केक काटा है। आपको हैप्पी बर्थडे टू यू गिरीश भाऊ और नमस्कार। माझं नाव कल्पना मेश्राम आहे आणि आज गिरीश भाऊचा वाढदिवसामुळे आम्ही इथे केक कापत आहोत। आम्ही हिंगणकर ताई सोबत आश्रम मध्ये वृद्ध आश्रम मध्ये जात असतो, प्रत्येक वर्षी तिथे केक कापत असतो, पण आता यावर्षी आम्ही गार्डन मध्ये केक कापला आणि सगळ्या महिला येऊन इथे उपस्थित झाल्या। माझ्याकडून गिरीश भाऊंना खूप खूप शुभेच्छा वाढदिवस। मी सर्वांना जय भीम करते। माझं नाव विवा हजारे, मी प्रभाग 33 मधनं आहे। इथे सर्व महिला चंद्रनगर, मित्रनगर, नाईक नगर, ह्या बालाजी नगर ह्या चारही विभागातून म्हणजे प्रगती नगर ह्या चारही विभागातून सकाळपासून ह्या महिला म्हणजे आयोजन केलंय ना। आयोजक कविताताई हिंगणकर ह्या खूप छान सुंदर आयोजन करतात। महिलांनी असं नाही म्हटलं की ही सकाळची वेळ आहे तर आम्ही कसं यावं काम धंदे सोडून, पण गिरीश भाऊ हे सामाजिक, धार्मिक आणि राजकीय ह्या तिन्ही क्षेत्रात आहेत, पण त्यांचं व्यक्तिमत्व
एवढं छान आहे की कधी गरीब म्हणजे त्यांच्या दारात गेला, भाऊ मला हे काम आहे आणि मला ही देणगी एवढी एवढी पाहिजे, तर भाऊ कधी नाराज होऊन त्यांच्या दारातून कोणी आलेलं नाही आहे. अशा व्यक्तींचं आज इथे बर्थडे. आता मी कधी येत नाही, पण कविताताईने म्हटले की गिरीश भाऊचा वाढदिवस आहे, तर चला पट लवकर लवकर मी आपले कामं आवरले. सर्व महिला इथे दिसल्या आणि मी पण आले आहे. इतकं चांगलं वातावरण हे रमणीय आहे. आणि हिंगणकर ताई असे आयोजन 15 ऑगस्टला जेलचं पण मी कधी जेलमध्ये पण म्हणजे गेली नव्हती त्यांनी राखी बांधायला, तर हे एवढं सामाजिक म्हणजे आणि राजकीय म्हणजे महिलांना कसं म्हणजे चांगलं ठेवता येईल, वातावरण ह्या महिलांना कसं हास्यमय देत. आज 60 वर्षाची महिला घरातून निघत नाही, पण त्या घरातून त्यांना म्हणजे कसं तरी म्हणजे त्यांनी सुदृढ चांगलं आणि कोणाच्या घरात कसं वातावरण असते तर त्यातून त्या निघाल्या पाहिजे, एवढं त्या कार्य करतात आणि कार्य करत राहील अशीच मी शुभकामना देते. आणि गिरीश भाऊंना वाढदिवसानिमित्त हॅपी बर्थडे टू यू. आणि वाढदिवस पुन्हा त्यांना उदंड आयुष्य महिला टीम कडून यांना खूप आयुष्य लाभो आणि असंच ते कार्य करत राहो हीच शुभेच्छा देते.